सोलापूरमध्ये महावितरणच्या कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्याचबरोबर अभियंत्यांचं आंदोलन जे आहे, काम बंद आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। खरं तर राज्यव्यापी हा संप जो आहे तो 3 दिवसांचा या महावितरणच्या कर्मचारी, अधिकारी आणि अभियंत्यांनी पुकारले आणि त्यासाठीच आपण पाहतो या ठिकाणी सोलापुरातील महावितरणच्या या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात हे सर्व कर्मचारी, अभियंते आणि हे सर्व पदाधिकारी जे आहेत या ठिकाणी संघटनेच्या वतीने या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। महावितरण कंपनीच्या चुकीच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावाची अंमलबजावणी जी आहे ती तात्काळ थांबवावी ही प्रमुख मागणी जी आहे ती त्यांची आहे। त्याचबरोबर महावितरण कंपनीने जे 329 उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने चालवण्यात दिलेले आहेत त्याला देखील या सर्वांचा विरोध आहे। नक्की हा विरोध काय आहे ते देखील जाणून घेऊया। काय सांगाल, काय नक्की आज तुम्ही 3 दिवसांचा संप पुकारलेला आहे, काय मागणी आहे? महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण ह्या शासनाच्या मालकीच्या 3 कंपन्या आहेत। या तिन्ही कंपनीमध्ये जवळपास 80,000 कर्मचारी, अभियंते कार्य करतात। शासनाचे जे धोरण आहे तिन्ही कंपनीचे वेगवेगळे विषय आहेत। जसा महानिर्मितीचा जो हायड्रोचे प्रोजेक्ट प्रायव्हेट करणे, महापारेषणचे TBCBच्या नावाखाली प्रायव्हेटायझेशन करणे आणि महावितरणमध्ये छुप्या पद्धतीने प्रायव्हेटायझेशन करणे। जसं की नवीन त्यांनी एक 15 दिवसापूर्वी जे पुनर्रचना रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली आपल्या महाराष्ट्रामध्ये जे प्रायोगिक तत्वावर जे गोंडस नाव देऊन सुरू केलेलं आहे। कर्मचाऱ्याचा विरोध रिस्ट्रक्चरिंगला अजिबात नाही, फक्त आम्ही सांगतोय ते ऐका, कारण का काम आम्हाला करायचं आहे, काम तुम्ही करून घेणार आहे। काम करणाऱ्या माणसाला जर मोल्ड करून तुम्ही त्यात गुंतवलं तर तसं काम होत नाही। तर संघटनेची भूमिका आम्ही 15 दिवसापासून त्यांना सांगतोय। वेगवेगळ्या टप्प्यावर आपले आंदोलनं सुरू आहेत। गेट मीटिंगच्या माध्यमातून, काही ठिकाणी ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून, काही ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याच्या माध्यमातून फक्त त्यांनी बैठकीचा एक फार्स करून आम्ही करतोय, तुम्ही निश्चिंत राहा। पण एवढं आमचा विरोध असून सुद्धा त्यांनी त्या रिस्ट्रक्चरिंग का ठाम आहेत याचं गौड बंगाल काय समजायला असं काय कारण नाही। मित्रांनो, आपणाला सगळ्यांना माहीत आहे की ह्या रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली मोठी मोठी शहरं खाजगी भांडवलदाराला देणं हा एक उद्देश कृती समितीच्या मनामध्ये दाट शक्यता वाटायला लागली। प्रशासन पुढे येऊन सांगना, आम्ही म्हणतोय की बाबा ह्याच्यामध्ये आम्ही सजेशन देतो, ते सजेशन घ्या। आम्ही रोज काम करतोय, आम्हाला माहीत आहे अडचणी किती येतात। सोलापूर शहर असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल, आज एवढी मोठी पूर परिस्थिती असताना सुद्धा सोलापूर जिल्ह्यामधल्या अभियंत्या कर्मचाऱ्यांनी जे आंदोलनातला एक टप्पा होता की सिम कार्ड रिटर्न करण्याचा, तो टप्पा आम्ही पूर्ण होऊ दिला नाही। कारण का आपल्या लोकांमध्ये पूरस्थिती आहे, लोकांना आम्हाला अजिबात त्रास द्यायचा नाही। हे आंदोलन कुठल्याही पगारवाढीसाठी नाही, हे आंदोलन कुठल्याही स्वतःच्या कर्मचाऱ्याच्या लाभासाठी नाही आहे। कारण का आम्ही सुद्धा एक इलेक्ट्रिसिटीचे कंझ्युमर आहेत। उद्या ह्या प्रायव्हेटायझेशनमध्ये त्या बिलिंगवर त्याचा इफेक्ट होईल, महागडी दरानं वीज विकावं लागेल आणि पर्यायानं पूर्ण हे आपण जे गेले 60 वर्ष उभा राहिलेलं हे आपलं जाळं आहे, हे जाळं हे तुटपुंज्या किमतीवर लोकांना देण्याचा घाट सुरू आहे। जसं उत्तर प्रदेशामध्ये सुरू आहे। उत्तर प्रदेशामध्ये जवळपास 327वा दिवस आहे आज आंदोलनाचा। त्यातल्या बऱ्याच लोकांना सस्पेंड केले, काही लोकांवर ईडी लावले, काही लोकांवर गुन्हे दाखल केलेत, काही लोकांवर आपल्या इन्कम टॅक्सचे रेड केलेत, तरी तिथला कर्मचारी मागं हटायला तयार नाही। तशाच पद्धतीची भूमिका महाराष्ट्रातील कृती समितीने घेतली आहे। 7 संघटनेचे रेग्युलर नोटीस आहे, उर्वरित 28 संघटनासुद्धा ह्याच्यामध्ये सामील होतील। शासनानं मेस्मा लावू दे, शासनानं कारवाई करू दे, कुठल्याही भूमिकेशी आता कर्मचारी मोल्ड होणार नाही। कर्मचाऱ्याचं वागणं जर म्हणजे कर्मचाऱ्याच्या वागण्या व्यतिरिक्त जर प्रशासन भूमिका घेत असेल तर हे पूर्णतः चुकीचं आहे। या ठिकाणी कृती समितीच्या माध्यमातून त्या गोष्टीचा मी निषेध करतो। आमचा हा 3 दिवसात संप रात्री 12 पासून सुरू केलेला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 95% संप हा यशस्वी झालेला आहे। काल प्रशासनानं, कार्यकारी अभियंत्यांनी आबोज त्यांची मीटिंग घेऊन काही लोकांना आउटसोर्सिंगला हे करून दाखवलं होतं, पण त्यांना ते 72 तास चालवणं सोपं नाही आहे। आम्ही कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य अजिबात करणार नाही आहे, आम्ही कुठल्याही सप्लायला अजिबात टच करणार नाही। लोकशाही मार्गानं आमचं आंदोलन 72 तासाचं आहे, पण ह्यांना हे चालवणं कठीण जाणार आहे। म्हणून एकदा आमची शासनाला विनंती आहे, यामध्ये काहीतरी मार्ग काढा आणि लोकांचं म्हणणं ऐकून घ्या, ही विनंती। काय यापुढचा इशारा असणार आहे 3 दिवसांच्या संपामध्ये? जर का सरकारने मागण्या मान्य नाही केल्या तर पुढची भूमिका काय असणार आहे, काय एकंदरीत? प्रथमतः हा जो संप आहे हा शासन व प्रशासनाने कर्मचाऱ्यावर जबरदस्तीने लादला गेला आहे। कारण आमच्या ज्या मागण्या होत्या ह्या संयुक्तिक मागण्या आहेत, परंतु
ते जे फील्डवर काम करतात त्यांना ह्या गोष्टीचा सारांश माहीत आहे, पण जे वर बसलेले आहेत त्यांनी फक्त केबिनमध्ये बसून हे स्ट्रक्चर तयार केलेलं आहे आणि ते पूर्णपणे चुकीचं आहे. आमचा रिस्ट्रक्चरिंगला विरोध नाही, फक्त आमचे जे म्हणणे आहेत, जे मागणे आहेत, आमचे जे माणसं कमी, स्टाफ कमी होणार आहे त्या विरोधात आमची भूमिका आहे आणि जे खाजगीकरण हे चालवले आहे त्या विरोधात आम्ही भूमिका आहे. सगळ्यात महत्त्वाचं आमची कुठलीही पगारवाढ किंवा आर्थिक मागणी नसून कर्मचाऱ्यांच्या हितासाठी व जनतेच्या हितासाठी ही मागणी आहे आणि हा संप 72 तासाचा आहे. जर अद्याप यावर तोडगा निघाला नाही तर हा संप बेमुदत करण्याचा इशारा आम्ही शासनाला व प्रशासनाला दिलेला आहे. पाहतोय की या ठिकाणी हे सर्व कर्मचारी जे आहेत ते आक्रमक आहेत आणि 3 दिवसांचा हा संप आहे. मात्र जर का मागण्या मान्य नाही झाल्या तर यापुढे बेमुदत संप जो आहे तो या ठिकाणी पुकारण्यात येणार असल्याची भूमिका या महावितरणच्या कर्मचारी, अधिकारी आणि अभियंत्यांनी घेतली. कॅमेरामन सह सागर सुरोसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.